आज घरच्याच झाडाचे आंबे तोडलेत, त्याच आंब्यांपासून मेथी आंबा बनवलेला आहे। मी माहेरी आलेली आहे। माझ्या आईकडे आंब्याचं मोठं झाड आहे। त्या झाडाच्या एकाच भागातले आंबे तोडलेत, ते छान टब भरून एवढे आंबे निघालेत, मोठे मोठे असे। आणि त्यातल्या त्यात माझ्या मुलांनी पण खूप एन्जॉय केलेलं आहे आंबे तोडण्यात। तुम्हाला ते व्हिडिओत मी समोर दाखवतेच, आंब्याचं झाड आणि माझ्या मुलांनी कसा एन्जॉय केला ते बघा। इथे आंब्याचं झाड दिसते आहे, ते बघा किती मोठे मोठे आंबे लागलेत आणि त्या कत्तीने आंबे तोडणं सुरू आहे। आणि मुलांनी आंबे तोडतायत, पाडतायत आणि उचलतायत, तर खूप एन्जॉय केलेला आहे। गावी आल्यानंतर खूप मस्ती करतात। तर ते बघा मुलं छान आंबे पाडत आहेत बघा। ते बघा आता दाखवेल तुम्हाला। हां बघा किती मोठा आंबा तोडलेला आहे आणि बघा आता टबमध्ये छान जमा केले आहेत। तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की थोडा थोडा बघाल तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही, म्हणून स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर इथे आंबे मी स्वच्छ धुवून कापून घेतले आहेत। त्यानंतर वहिनींनी गॅसवर गंज ठेवला आहे, त्यात 2 माप तेल घातलेलं आहे। मेथी आंबा हा आजचा पूर्णपणे वहिनींनी बनवलेला आहे। त्यात 1 चमचा राई घातली, तेल तापल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे, 8-10 लसणाच्या कळ्या घातलेल्या आहेत बघा। आणि मंद आचेवर होऊ द्यायच्या, म्हणजे लसणाच्या कळ्या ह्या आतपर्यंत छान शिजल्या जाते। तर त्यानंतर यात टाकणार मेथी। मेथी ही 1.5 चमचा आहे। मेथी आंबा म्हटलं तर मेथी, सुक्की मेथी ही आलीच पाहिजे। तर सगळं झालेले आहेत पदार्थ तेलात। त्यानंतर आंबे स्वच्छ असे धुवून कापून घेतले आहेत, ते आंबे घालणार आणि त्याला छान ओलसारणार। त्याला चमच्याने फिरवणार नाही, कारण की चमच्याने फिरवलं तर ते आंबे फुटून जातात, म्हणून छान झाकून तेलात होऊ द्यायचं आणि ओलसारून घ्यायचं। आता यात सुके मसाले घालायचे आहेत आपल्याला। यात आता 1.5 चमचा तिखट घालणार, चवीनुसार मीठ बघा। आता चवीनुसार मीठ घालते आहे। आजचा मेथी आंबा पूर्णपणे वहिनींनी बनवलेला आहे। ती म्हणते चमच्याने फिरवायचं नाही, ओलसारायचं, म्हणजे आंबे फुटत नाहीत बघा। छान ओलसारले आहेत। आता यात गूळ घालणार। गूळ आणि साखर हे दोन्ही घातलेलं आहे, तुम्ही कुठलंही एक घालू शकता। इथे वहिनींनी 2 बट्ट्या गूळ घातलेला आहे आणि अर्धा वाटीपेक्षा कमी साखर घातलेली आहे। ते घालून छान ओलसारून घ्यायचं आणि झाकून 5-10 मिनटं शिजू द्यायचं, म्हणजे साखर आणि गुळाला पाणी सुटतं। त्याचबरोबर या 23 तारखेला हनुमान जयंती आहे, तर त्या हनुमान जयंतीला फेटरी, म्हणजे नागपूरजवळ फेटरीचं हनुमानाचं मंदिर आहे मारुती बाबाचं, तिथे महाप्रसाद होतो। तो झिम लॅबॉरेटरीकडनं होतो। तर त्यांचा महाप्रसाद हा येणारे जाणारे जेवढेही भक्तगण असतात त्यांना दिला जातो, प्रवासी असतात त्यांना दिला जातो। अगदी सकाळी 6 वाजतापासून प्रसाद वाटप सुरू होतात। आदल्या दिवशी रात्रीपासून हा महाप्रसाद बनणं सुरू होता। रव्याचा शिरा, मठ्ठा, आलू भात असे वेगवेगळे पदार्थ बनतात, चवीला जबरदस्त असतात। तर याचं लाईव्ह मी माझ्या चॅनलवर करणार आहे, तर तुम्ही 23 तारखेला सकाळी माझ्याबरोबर कनेक्ट करू शकता आणि नक्की बघा। आणि जर तुम्ही नागपूर साईडनी जात असाल तर नक्की त्या प्रसादाची चव घ्या। तर आता आपला इथे मेथी आंबा झालेला आहे बघा, मी सर्व केलेला आहे अगदी जबरदस्त असा। आणि आम्ही सर्व मुलांनी वगैरे सर्व घरच्या मंडळींनी चाटून पुसून हा मेथी आंबा खाल्लेला आहे। तर जबरदस्त अशी रेसिपी आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे नक्की कळवा। त्याचबरोबर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।